ब्लॅक बॉक्स योजना उद्योगपतींसाठी आहे असं म्हणत ट्रॅक्टरमधील ब्लॅक बॉक्स वरून राजू शेट्टींनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकार उद्योगपतींसाठी योजना आणतंय। विमानाप्रमाणे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये ब्लॅक बॉक्स लावावा लागणार आहे। या संदर्भात राजू शेट्टींनी आता खरमरीत टीका केली आहे। केंद्र सरकारने याबाबत एक अधिसूचना काढलेली आहे, ज्यावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हरकती घ्यायला सुरुवात केली आणि आता शेतकरी नेते राजू शेट्टी सुद्धा याबाबत आक्रमक झाले। विमानाप्रमाणे ट्रॅक्टरलाही ब्लॅक बॉक्स लावण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। आता या निर्णयाचा शेतकरी विरोध करताना पाहायला मिळते। खास करून कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी या सरकारच्या निर्णयाचा विरोध केला। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी आहेत, त्यांच्याशी थेट बातचीत करूया। सर, अशा प्रकारचा निर्णय का घेतला असावा आणि निर्णय नक्की काय आहे? ब्लॅक बॉक्स कशासाठी लावतायत काय माहिती नाही, परंतु ही एक अशीच भन्नाट कल्पना दिसते। कारण ब्लॅक बॉक्स लावून विमानाचं नेमकं अपहरण झालं का पाडलं का पडलं हे अजून कळना झालंय। आता ट्रॅक्टरला लावून काय करणार आहे? आमच्या ट्रॅक्टरचे असे फारसे काय अपघात होत नाहीत, आणि झाले तर ते डोळ्यासमोर होतात। नेमका उद्देश काय कळत नाही। काय कुणीतरी ब्लॅक बॉक्सचं उत्पादन सुरू केलेलं आहे आणि ते खपवायचं आहे म्हणून असं केलं माहिती नाही। परंतु मला असं वाटतं की तुम्ही ब्लॅक बॉक्स लावा, व्हाईट बॉक्स लावा, काय लावायचं ते लावा, पण त्याचा भुर्दंड शेतकऱ्यावर लावू नका। माझ्या माहितीप्रमाणे याला 27,000 रुपये काहीतरी खर्च येणार आहे, आणि तो खर्च कुणी सोसायचा? शेतकऱ्यानं का सोसावा? पण ह्या कंपन्या कोणीतरी निर्माण करतं, एखाद्या नेत्याच्या डोक्यात घालतं, नंतर ते शेतकऱ्यांच्या डोक्यावर आणलं जातं का? हो, तसंच आहे। आता अगदी महाराष्ट्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर सोलर पंप शेतकऱ्याला सक्तीचं केलं जातं। आता बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये डीबीटी आहे, मग सोलरला का डीबीटी नाही? कारण सरकार देऊ करत असणाऱ्या सोलर कंपनीपेक्षा वेगळ्या सोलर पॅनेल मार्केटमध्ये स्वस्तामध्ये मिळत आहेत, ते खरेदी करा आणि तुमची इलेक्ट्रिक मोटर बसवा असं नाही म्हणत सरकार। कारण ते अदानीचं पॅनेल खपवायचं ना, म्हणजे कुणाचं तरी काहीतरी मटेरियल खपवायचं, म्हणून देशामध्ये सगळ्यात मोठा बळी कोण असेल तर तो शेतकरी। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।